जीवरक वस्ती आपल्या मातोश्रीच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी वच्छलाबाई गोविंदराव पाटील जीवरक यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तसं पुण्यस्मरण उद्याच आहे, पण खरोखर या माऊलीचं भाग्य आहे की ज्या मातोश्रीच्या भजनाच्या निमित्ताने जवळजवळ 4 ते 5 गावाचे भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर जन्म हा प्रत्येकाचा आहे, पण जन्मामध्ये आपण काय कमवलं हे या ठिकाणी शेवट कळत असतं. जन्माआधी त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळली संती भयत रसरी खंती. किंवा तुका म्हणे या ठिकाणी कीर्ती अजर आणि अमर करण्यासाठी उभं आयुष्य त्या नाम साधनेमध्ये घालावं लागतं. त्यावेळेस तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. या न्यायाप्रमाणे तसं सुकन्या आणि सुपुत्राच्या माध्यमातून केलं जातं, त्याला पिंडदान म्हणतात. ते पिंडदान करण्याचा अधिकार सुपुत्र आणि सुकन्याला आहे. त्यामध्ये सौभाग्यवती लताबाई गेलो पाटील तांबे, सौभाग्यवती सरस्वती पर्वत पाटील तांबे, सौभाग्यवती कुसुम रावसाहेब पाटील डमाळे, सौभाग्यवती ज्योती विक्रम पाटील मनाळ, श्री अनिल गोविंदराव पाटील जीवरक, श्री शिवाजी गोविंदराव पाटील जीवरक, समस्त जीवरक पाटील परिवार, त्यांचे नातू, त्यांच्या सुना, त्यांचे नाती आणि संपूर्ण हा जीवरक परिवार. खर तर भाग्य आहे या माऊलीचं की आज त्यांनी एक छोटासा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी धोंदरगावचे सर्व भजनी मंडळ, भायगाव गंगा येथून आलेले सर्व भजनी मंडळ, दिनवाडा येथून आलेले सर्व भजनी मंडळ आणि बाभुळगाव येथून आलेले सर्व भजनी मंडळ, तसेच काही पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या भजनासाठी. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. देहाच्या गावाने या जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून धनंजया. अरे ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवशी मृत्यू लोकांचा निरोप घ्यावा लागतो. पण जात असताना जसा सुगंध पाठीमागे दरवळा तसा आमच्यातून या मातोश्री निघून गेल्या, पण त्यांचा सुगंध आजही पाठीमागे सहज दरवळत आहे. आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आता आठवण तुमची येत राहील. म्हणून ज्यांच्या जीवनातून मातृक्षेत्र हरपलं, ज्यांच्या जीवनातून पितृक्षेत्र हरपलं, ती जागा, ती उणीव, ती पोकळी आज या घरामध्ये निर्माण झालेली आहे. गेल्या 1 वर्षापासून मला काही असंही वाटत नसेल काही एखादा दिवस यांचा या आठवणीशिवाय गेला असेल. आठवण येते क्षणाक्षणाला. म्हणजे आई आणि वडील हे छत्र आहे. आई कशी असो, वडील कसे असो, पण आई वडिलासारखं दैवत या जगात नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे देव आहे तो, पण तो सुद्धा आईशिवाय भिकारी आहे. म्हणून आईशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. खरोखर मी धन्यवाद देतो आमच्या जीवरक परिवाराला. आणि त्यामध्ये आमचे अनिल भाऊ असतील आणि शिवाजी भाऊ असतील. खरोखर भाग्यवान मुलं आहे. ज्या मातेच्या कुशीमध्ये यांना जन्म प्राप्त झाला, त्या मातेचं सौभाग्य यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. कोणतं की आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक छोटासा भजनाचा कार्यक्रम. आणि तसंच पुन्हा उद्या श्री हरिभक्ती परायण धर्माचार्य निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचं सकाळी कीर्तन होणार आहे. त्याही कार्यक्रमासाठी आपल्याला सर्वांना उपस्थित राहायचं आहे. म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून श्री संत सद्गुरू शंकर स्वामी महाराज या युट्यूबचे मालक श्री हरिभक्ती महाराजचे परममित्र आदरणीय श्री हरिभक्ती प्रधानचे अनिल तात्या डमाळे यांचे मी आभार व्यक्त करतो की अगदी धोंदरगाव मध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या,
भजनाचा असू द्या, कीर्तनाचा असू द्या, वर्ष श्राद्धाचा असू द्या, कथा कीर्तन प्रवचन कोणताही कार्यक्रम असू द्या, मानपान न घेता ते या ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून उद्या एक कीर्तनाचं चित्रीकरण आणि आता हे भजनाचंही सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे. प्रत्येकाच्या खिशामध्ये हा कार्यक्रम उद्या किंवा परवा पडणार आहे. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याला विनंती करतो, हे भगवान परमात्मा या मातोश्रीला चांगली सद्गती तुमच्या चरणाजवळ लाभू दे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, जय हरी.